सन्माननीय संगीत महातर्ले पंडित जसराजजी आणि सन्माननीय मधुरा जसराजजी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। इमेज वेलफेअर अचिव्हर्स फोरम IWF च्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अत्यंत व्यस्त असूनही पुण्यामधून या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय पंडित जसराजजी सन्माननीय मधुरा जसराजजी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। त्या गेल्या 25 वर्षापासून अत्यंत आत्मीय भावनेने सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि मगाशी अतिशय आत्मीयतेने ज्यांनी आपल्या भावना या ठिकाणी आपल्या मनामनात पोहोचवल्या असा असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी असलेल्या सन्माननीय डॉक्टर सुधा कांक्रिया यांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान केला जातो आहे। शिरोमणी पुरस्कार माननीय राष्ट्रपती माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी आणि सन्माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना यापूर्वीच सन्मानित करण्यात आलेले आहे। स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहिमेमध्ये त्यांनी अग्रणी सहभाग घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाने देखील त्यांना अंधत्व निवारणासाठी वैद्यकीय क्षेत्राचा विशेष गौरव पुरस्कार दिलेला आहे आणि विशेषत्वाने अहमदनगरच्या मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षा म्हणून सांडपाण्याच्या पुनर्वापरातून पडीक जमिनीत विकसित केलेल्या साई वनला त्यांनी शासनाने वनश्री पुरस्कार देऊन गौरवलेले आहे। अशा सन्माननीय डॉक्टर सुधा कांक्रिया यांना या ठिकाणी शिरोमणी पुरस्कार प्रदान केला जातो आहे। अर्थात आपल्या शाळांच्या सगळ्या पुण्याच्या साहित्य कला या संस्थेने डॉक्टर सुधा कांक्रिया विशेषांक देखील 1998 ला प्रकाशित केला होता। हे देखील आणखी एक विशेष आणि त्यातूनही वेगळे पण त्यांचं सांगायचं झालं तर सूर्योदय ते सूर्यास्त या 12 तासाच्या कालावधीत त्यांनी भरतनाट्यम सादर करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे। अभिनेत्री खासदार जयाप्रदा यांच्या हस्ते त्यांना नृत्यालिका पुरस्कार देऊन तेलुगू विद्यापीठाने देखील ताम्रपट त्यांना प्रदान केलेला आहे। अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या डॉक्टर सुधा कांक्रिया